नमस्कार. आज आपण तिळाची वडी म्हणजे चिक्की बनवणार आहोत. त्याला लागणारं साहित्य बघूया आपण. हे 1 वाटी तीळ घेतलेले, या वाटीच्या मापाने घेतलेले 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि 1.5 वाटी हा गूळ घेतलेला आहे. या वाटीने 1 वाटी तीळ, अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट आणि हा 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. जेवढे तीळ घ्याल तेवढाच तुम्ही गूळ घ्यायचा. मी हे अर्धा वाटी एक्स्ट्रा कूट घेतलेला आहे. तुम्हाला कूट टाकायचा नसला तर टाकू नका. तर हे माप बरोबर आहे. तर आपण आता हे तीळ भाजून घेऊया. चला तर मग आता आपण हे तीळ भाजून घेऊया. जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे तीळ आपले खाली करपणार नाहीत. हे असं आपण सारखं हलवत राहायचं आणि मीडियम गॅसवर आपण हे तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, तीळ आता भाजत यायला लागले की असं तडतड आवाज येतो आणि ब्राऊन होईपर्यंत भाजायचे. गॅस अजिबात जास्त फास्ट मोठा करायचा नाही. आता ते तीळ सगळे बाहेर उडून येतात म्हणून हळू गॅसवरच तीळ भाजायचे ब्राऊन होईपर्यंत. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि हे थंडीमध्ये खूप चांगलं असतं खाल्लेलं. उष्ण असतं तीळ आणखीन. आणि तुम्ही केव्हाही चिक्की करू शकता घरी. आपल्या तीळ, गुळामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि केव्हाही तुम्ही करून खाऊ शकता. लहान मुलांना पण देऊ शकता. हे बघा, आता थोडा कलर बदललेला आहे. अजून थोडा वेळ भाजूया. तीळ भाजले की नाही कसं समजतं, तर हे तीळ सगळे कढईतून असे उडायला लागतात बाहेर. की समजायचे आपले तीळ भाजलेले आहेत. हे बघा, आता आपले तीळ भाजून झालेले. तर मी गॅस बंद करते आणि पसरट ताटामध्ये थंड करायला ठेवायचे. म्हणजे काय होतं, ते लवकर थंड होतात. आणि नंतर आपण त्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊया. हे बघ, हे तीळ वाटून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये हे कूट टाकलेला आहे अर्धा. हा पूर्ण मिक्स करायचा आणि नंतर आपण त्याची चिक्की करायला घ्यायची. तीळ आपण वाटून घेतलेले आहेत. आता कढई गरम झालेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकूया. आणि थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकूया. गूळ वितळण्यापुरतं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि याचा आपण पाक करून घेऊया गुळाचा. गूळ चिरून घ्यायचा म्हणजे तो लवकर वितळला जातो. आणि हे हलवत राहायचं, थांबायचं नाही. हे बघा, आता गूळ वितळू लागलेला आहे. पूर्ण गूळ वितळून त्याचा पाक तयार करायचा आपण. हे बघा, आता फेस कडेकडेने यायला लागलेला आहे. गूळ आपला पूर्ण वितळलेला आहे. अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे. पर्यंत आपण हलवत राहायचं, मिक्स करायचा सगळा गूळ. हे बघा कसा फेस आलेला आहे. हे बघा, आता आपलं हे घट्ट होत चाललेलं आहे गूळ. आता आपण बघूया पाक तयार आहे का. एक डिश मध्ये
असं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं असं टाकून हे असं बघायचं पाक झालाय का तयार. हा अजून तयार नाही झालेला, कारण हा एवढा चिकट अजून नरम आहे. असा गोळी बनली पाहिजे, खडा बनला पाहिजे. तर थोडा वेळ अजून आपण हलवत राहूया. तर आपण एक चमचा, अर्धा चमचा तूप टाकूया. जास्त पण तूप नाही टाकायचं, म्हणजे बाजारसारखी कशी चिक्की बनते तशी. चिक्कीला एक चकाकी येते हे तूप टाकल्यामुळे. हे बघा आता किती घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण. गॅस कमीच ठेवायचा. बघा आता परत एकदा बघूया आपण. आता आपला तयार झालेला आहे पाक. हे बघा गोळी बनलेली आहे. हे बघा हे गोळी बनलेली आहे आणि असा टाकला की कसा आवाज येतो ना, असा पाक तयार पाहिजे आपला. आता गॅस बंद करायचा आणि आपण हे तीळ आणि कूट याचं मिश्रण केले पावडर, ती आपण याच्यामध्ये मिक्स करायची. हे बघा आता कसा आपला गोळा बनलेला आहे. आता आपण हे गरम गरम आहे तरच हे तूप लावलेल्या ताटावर किंवा ट्रे काय तुमच्याकडे असेल त्याला तूप आधीच लावून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे घालूया. सगळं कढईला सुटलेलं आहे बाजूनी, अजिबात आता चिटकत नाही आहे. आता आपण हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून घेऊया. हे वाटीला असं तूप लावून घ्यायचं म्हणजे असं सरकवायचं, सगळीकडं एकसारखं करायचं. गरम गरम आहे तोपर्यंतच करायचं हे, नाही तर काय थंड झालं की ती वडी नीट पडणार नाही. म्हणून जेवढे आपल्याला जाड पातळ कशी पाहिजे तशी आपण करायची. मिश्रण हे गरम असलं की व्यवस्थित सरकलं जातं. हे बघा आता हे पूर्ण आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, नंतर आपण वडी काढून घ्यायची. जास्त थंड पण करायचं नाही, तर वडी आपली नीट निघणार नाही. आता आपण वडी कापून घेऊया. थोडीशी गरम आहे तरच कापायची. तुम्हाला हवं असलं तर ह्याचे लाडूसुद्धा करू शकता तुम्ही. गरम गरमच लाडू वळायचे. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं, म्हणजे त्याच्या चांगल्या वड्या पडतील आपल्या. बघू निघतात का काय. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घरी सर्वांनी करून बघा. किती मस्त झालेली आहे वडी. पटकन मोडती आहे. आणि हा बघा एक लाडू मी करून घेतलेला आहे. हे बघा किती मस्त गोल झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे लाडू पण करू शकता.